कामावर फोकस करण्याचा प्रयत्न आणि मध्ये-मध्ये हा क्यूटेस्ट डिस्टर्बन्स. त्याआधी सकाळची सुरुवात चहा घेऊन केली. चहा घेतल्याशिवाय काहीच काम सुचत नाही. आज नाश्त्यासाठी बनवले रवा आप्पे. किचनमध्येच दिवसाची पहिली सुरुवात होती. मग सगळ्यांनी मिळून छान नाश्ता केला आणि नंतर मग मी ऑफिसचं काम करताना काही नोट्स काढत होते आणि हे मागे शांतपणे उभा राहून पाहत होते. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि स्वयंपाकाची तयारी सुरू केली आणि दुपारची वेळ म्हणजे माझ्यासाठी 2 गोष्टी एकत्र चालू असण्याची वेळ असते. एकीकडे माझा स्वयंपाकही चालू असतो आणि मध्ये-मध्ये स्क्रीनकडेही लक्ष असतं. दोन्ही बॅलन्स करून चालावं लागतं आणि त्यात अर्णवची अशी मध्ये-मध्ये मस्ती चालू होती. पण त्याला काही गॅसजवळ जास्त वेळ उभा नाही केलं मी, कारण थोडं रिस्की वाटतं ते. तर त्यामुळे त्याला लगेच बाजूला केलं. आज दुपारच्या स्वयंपाकात बनवला होता साधा असा खिचडी भात आणि मस्त गरमागरम अशी भाकरी आणि भाजी. आणि मग काम करताना अर्णवचं असं मध्ये-मध्ये डिस्टर्ब करण्याचं काम चालू होतं आणि कितीही फोकस केला तरी कामाकडे काही लक्ष लागत नव्हतं. मग संध्याकाळी लॉग आउट केलं आणि छान फ्रेश झाली. मी बसलेच होते तेवढ्यात अचानक भैय्या आला आणि मम्मीने त्याच्याजवळ खूप सारा भाजीपाला पाठवला होता. आईकडून आलेल्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी मनाला खूप आनंद देतात आणि हे पाहून खूप भारी वाटतं. तुम्हालाही असं आईकडून आलेल्या छोट्या गोष्टी पाहिल्या की आनंद होतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. मग भैय्याला बाय केला आणि मग बाहेर थोडासा एक फेरफटका मारला आणि मग जाणवलं की आज दिवसभरात किती काही गोष्टी घडल्या. मग त्यानंतर घरी आलो, सगळ्यांनी एकत्र छान जेवण केलं. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.